Hello student, I am Dr. A.S. Kandhare. I am presenting here a presentation titled Mendelian Genetics. So Mendel, you might have heard the name of this scientist. He was a great geneticist and he carried many experiments related to genetics, and his studies and his findings are considered as the foundation of genetics. Therefore, he is recognized as father of genetics. So, Mendelian genetics is very important aspect in genetics. So, let us consider some aspects of Mendelian genetics. Now, today we are going to learn these points, that is brief profile of Mendel, some terminologies, monohybrid ratio and dihybrid ratio. So, this is the content that we are considering in this PowerPoint presentation. So, let us begin. Mendelism, this is the terminology used to remember the epoch and the historical events contributed by Mendel for the advancement of genetics. It is called Mendelism. So, Mendelism comprises all the aspects related to basic genetics which Mendel has expounded. So, here we are going to give a look towards a profile of Gregor John Mendel. His lifetime was 1822 to 1884. Occupation, he was working as monk at Augustinian Monastery, Brunn, Austria. Actually, he was a monk, but he carried out his experiments out of curiosity. Actually, he had the basic knowledge of biology and he utilized that knowledge of biology for the study of genetics to satisfy his curiosity. He experimented from 1857 to 1866 on sweet pea, that is Pythium sativum. Okay, sweet pea, that is Pythium sativum, which is he has utilized the garden of monastery for his hybridization experiment. मेंडेलला क्युरियोसिटी होती, जिज्ञासा होती की हे जे स्वीट पी ज्याला आपण वाटाणा म्हणतो त्या वाटाण्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज होत्या आणि त्या व्हरायटीजमध्ये वेगवेगळी फुलं, त्या वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये वेगवेगळी झाडांची जी काही उंची होती, काही उंच झाडं होती, काही खुजी झाडं होती आणि त्यांच्या ज्या बिया होत्या त्या पण वेगवेगळ्या आकाराच्या आणि वेगवेगळ्या रंगाच्या होत्या. ह्या सगळ्या गोष्टीचं त्यांना कुतूहल वाटलं की हे एक वाटाण्याची झाड आहे, त्या वाटाण्याच्या झाडाच्या वेगवेगळ्या व्हरायटी कशा आहेत. सो आउट ऑफ क्युरियोसिटी ही कॅरी आउट सर्टन एक्सपेरिमेंट इन द गार्डन ऑफ द monastery. He published the results of his experiment in the journal Natural History of Brunn. ह्या जर्नलमध्ये, हे सायंटिफिक जर्नल आहे नॅचरल हिस्ट्री ऑफ ब्रुन, ह्या जर्नलमध्ये त्यांनी स्वतःचे जे रिझल्ट्स होते, जे ऑब्झर्वेशन्स होते, ऑल दिस ऑब्झर्वेशन ही पब्लिश्ड इन दिस सायंटिफिक जर्नल. His findings remain obscure for 35 years. तर मेंडेलने त्याचे जे काही रिझल्ट्स होते, त्याचे जे काही एक्सपेरिमेंट्स, जे ऑब्झर्वेशन्स होते
ते सर्व ऑब्झर्वेशन्स त्यांनी ह्या नॅचरल हिस्ट्री ऑफ भ्रूणमध्ये पब्लिश केले होते, जाहीर केले होते. पण लोकांनी त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. जवळजवळ 35 वर्ष त्यांचा हा अभ्यास असाच पडून राहिला. लोकांनी त्याची काही दखल घेतली नाही. सो देअरफॉर हिज फाइंडिंग रिमेन obscure for 35 years. But in 1900, Hugo de Vries of Holland, Karl Correns of Germany and Chesmark of Austria rediscovered his research. ते हे काही नावं आहेत. 1900 मध्ये व्हाईज हॉलंडचा, कॉरेन्स जर्मनीचा आणि स्चेमार्क ऑस्ट्रियाचा ह्या लोकांनी ह्याच पद्धतीनं अभ्यास करून त्यांनी मेंडेलचे जे काही निष्कर्ष होते त्या निष्कर्षांना तपासलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की मेंडेलचा हा अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे जेनेटिक्ससाठी. आणि त्यांनी मग तो अभ्यास उजेडात आणला. विल्यम बॅटसम अफर्म्ड अँड पब्लिश्ड हिज रिसर्च टू द वर्ल्ड. त्यानंतर हा एक ब्रिटिश सायंटिस्ट होता विल्यम बॅटसन. ह्यांनी पण त्यांचे जे रिझल्ट्स आहेत मेंडेलचे त्याचं रिव्ह्यू केला आणि त्याला तपासलं. आणि त्यांच्या पण लक्षात आलं की द रिझल्ट्स मेन्शन्ड बाय मेंडेल आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड ही ब्रॉट द रिसर्च वर्क ऑफ मेंडेल इन द लाईमलाईट फॉर द वर्ल्ड. अशा प्रकारे तुम्हाला लक्षात येईल की मेंडेलच्या मृत्यूनंतर त्यांचा जो अभ्यास आहे तो जगाला समोर बघायला मिळाला. म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर जवळजवळ 35 वर्षानं त्यांचा अभ्यास हा जगाने मान्य केला. मेंडेल्स रिसर्च फाउंड टू बी फंडामेंटल इन जेनेटिक्स, हेन्स ही इज कॉल्ड फादर ऑफ जेनेटिक्स. मग त्यांचे हे जे काही रिझल्ट्स आहेत, त्यांनी जो अभ्यास केला तो सर्व अभ्यास लोकांना महत्त्वपूर्ण वाटला आणि लोकांना लक्षात आलं की जेनेटिक्ससाठी हा मेंडेलचा जो अभ्यास आहे इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड सिग्निफिकंट फॉर द स्टडी ऑफ जेनेटिक्स. देअरफॉर वर्ल्ड अप्रूव्ड हिज स्टडी अँड ही इज बेटर नोन ॲज फादर ऑफ जेनेटिक्स. अशा प्रकारे मेंडेलला जेनेटिक्सचा फादर म्हणून ही पदवी मिळाली. सो दिस इज द ब्रीफ प्रोफाईल ऑफ ग्रेगॉर जॉन मेंडेल. नाव व्हॉट आर हिज फाइंडिंग्स. त्यांनी काय एक्सपेरिमेंट केले, त्यांनी कुठलं मटेरियल वापरलं एक्सपेरिमेंटसाठी. सो व्हॉट मटेरियल मेंडेल यूज्ड. सो व्हेरी सिम्पल, ही यूज्ड गार्डन पी और स्वीट पी, दॅट इज पिझियम सटायवम, म्हणजेच मराठीमध्ये त्याला आपण वाटाणा असं म्हणतो किंवा मटार असं म्हणतो. तर ते वाटाणाचं झाड त्यांनी अभ्यासासाठी वापरलं. ओके, पिझियम सटायवम इज द बॉटॅनिकल नेम ऑफ स्वीट पी किंवा वाटाणा. वाटाणा ह्या झाडाचं हे जे नाव आहे ते आहे पायझम सटायवम किंवा पिझियम सटायवम. डिप्लॉइड जेनेटिक क्रोमोसोम नंबर त्याचा जो आहे तो 14 आहे, 14. सो इट इज अ डिप्लॉइड प्लांट हॅविंग 14 डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोसोम. प्लांट विथ डिफरंट व्हरायटीज वॉज द प्राईम मटेरियल ऑफ हिज एक्सपेरिमेंट. जसं मी तुम्हाला सांगितलं की वाटाण्याचे वेगवेगळ्या प्रकार होते, वेगवेगळ्या व्हरायटीज होत्या आणि त्या सर्व व्हरायटीजबद्दल त्यांना कुतूहल होतं की ह्या झाडामध्ये एवढी व्हरायटी कशी. काही झाडं उंच, काही बुटकी, काहींच्या बिया पिवळ्या रंगाच्या तर काहींच्या हिरव्या होत्या, काहींच्या बिया स्मूथ होत्या तर काहींच्या बिया रिंकल्ड होत्या म्हणजे ज्याच्यावर सुरकुत्या असलेल्या. काहींची जी फुलं होती झाडांची ती टर्मिनल होती, काहींची एक्झाईल होती, काहींच्या जे शेंगा होत्या त्या कॉन्स्ट्रिक्टेड होत्या, काहींच्या फ्लॅट होत्या. म्हणजे वेगवेगळे त्याच्यामध्ये त्यांना व्हरायटीज बघायला मिळत होत्या. अँड आउट ऑफ दॅट क्युरियोसिटी ही कॅरीड आउट एक्सपेरिमेंट.
7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स वेअर सिलेक्टेड फॉर द स्टडी. तर 7 प्रकारचे वेगवेगळे कॅरेक्टर्स त्यांनी अभ्यासासाठी निवडले. तर ते 7 प्रकारचे कुठले होते त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यामध्ये फ्लावर, झाडांची फुलं, त्यानंतर फ्लावर पोझिशन, झाडांचं जे काही फुलं होती त्यांची जी पोझिशन होती, जसं म्हणजे या ठिकाणी दाखवलं आहे एक्झाईल किंवा टर्मिनल. ओके. त्यानंतर सीड कलर, मग बियांचा रंग येल्लो आणि ग्रीन. त्यानंतर सीड शेप, त्या सीडचा जो टेक्स्चर होता, शेप किंवा टेक्स्चर म्हणूया आपण त्याला, तर ते राऊंड होत्या काही आणि काही व्रिंकल्ड, ज्याच्यावर सुरकुत्या असलेल्या. देन पॉड शेप, इन्फ्लेटेड अँड कॉन्स्ट्रिक्टेड. देन पॉड कलर ग्रीन अँड येल्लो. देन हाईट ऑफ द प्लांट टॉल अँड ड्वार्फ. इथे फुलं पर्पल रंगाची आणि पांढऱ्या रंगाची. तर अशा प्रकारे हे 1 2 3 4, ओके, हे 1 2 3 4 5 6 आणि 7. तर हे 7 कॅरेक्टर्स त्यांनी त्यांच्या अभ्यासासाठी निवडले. ओके. तर हे एवढं सिंपल त्यांच्या अभ्यासाचं मटेरियल होतं. फार काही त्यांनी म्हणजे वेगळं असं साहित्य किंवा मटेरियल निवडलं नाही. तर हे तुम्ही बघून घ्या की फ्लावरचा कलर, फ्लावरची पोझिशन, सीड कलर, सीड शेप, पॉड शेप, पॉड कलर आणि स्टेम लेंथ किंवा हाईट ऑफ द प्लॅन्ट. तर हे सगळे जे त्यांनी कॅरेक्टर्स निवडले होते अभ्यासासाठी, हे 7 प्रकारचे कॅरेक्टर्स. ओके. सो दिस वॉज द मटेरियल ऑफ एक्सपेरिमेंटेशन फॉर मेंडेल. मग ह्या वेगवेगळ्या प्लॅन्ट्सचा त्यांनी क्रॉस केला. वेगवेगळी ही जी झाडं आहेत ह्यांचा क्रॉस केला त्यांनी, हायब्रिडायझेशन घडून आणलं आर्टिफिशियली. ओके. बाय युजिंग द इमॅस्क्युलेशन टेक्निक. हे त्यांनी सेल्फ पॉलिनेट होणारी जी काही झाडं होती त्याच्यातली पोलन ग्रेन्स काढायची आणि दुसऱ्या झाडाच्या स्टिग्मावरती टाकायची. असा तो अभ्यास त्यांनी वारंवार केला, अनेक वर्षे केला. ओके. नाव देर आर सम टर्मिनॉलॉजीज रिलेटेड टू दिस स्टडी. काही बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत. कुठले आहेत? एक आहे अलील और allelomorph. So what is allele and what is allelomorph? Allele is defined as alternate form, version or mutated edition of a gene present on homologous chromosome at same loci. ओके. ही साधी आणि सोपी व्याख्या आहे अलीलची किंवा allelomorph. So what is the definition? Alternate form, version or mutated edition of a gene present on homologous chromosome at same loci. ओके. म्हणजे एका जीनचं अल्टरनेट फॉर्म, एक जीन असेल तर त्या जीनचं वेगळं स्वरूप किंवा वेगळं रूप अल्टरनेट फॉर्म म्हटलेलं आहे, किंवा त्याला व्हर्जन म्हणूया, अल्टरनेट व्हर्जन और म्युटेटेड एडिशन, म्युटेशन होतं जीनमध्ये, त्याचं वेगळं स्वरूप जे होमोलॉगस क्रोमोसोमवरती सारख्याच पोझिशनला आहे, अशा प्रकारचा जो जीन आहे दॅट इज कॉल्ड अलील और अलेलोमॉर्फ. तर थोडक्यात इथे तुम्हाला फिगरच्या सहाय्याने ते बघता येईल की व्हॉट इज अलील और अलेलोमॉर्फ. सो दीज आर द क्रोमोसोम. ओके. या ठिकाणी क्रोमोसोम दाखवलेले आहेत आणि त्या क्रोमोसोमवरती देअर आर जीन्स. तर या ठिकाणी हे बघा, हे जीन्स दाखवलेले आहेत, कॅपिटल बी, स्मॉल बी. हे उदाहरण घेऊन ह्या ठिकाणी दाखवलं. दीज आर द होमोलॉगस क्रोमोसोम्स. ओके. दीज आर द होमोलॉगस क्रोमोसोम. आता ह्या होमोलॉगस क्रोमोसोममध्ये हे जीन्स दाखवलेले आहेत. ओके. दीज आर द जीन्स.
ह्या जीनचं हे लोकेशन आहे. कॅपिटल बी इज लोकेटेड ॲट दिस पोझिशन ऑन दिस क्रोमोसोम. तर ह्या बीचं म्हणजे कॅपिटल बीचं हे स्मॉल बी अल्टरनेट फॉर्म आहे. ओके, this is the gene capital B. So small b is the alternate form of this capital B. Okay, so therefore this capital B is allele of small b and this small b is allele of this capital B. That is the relation. म्हणजे इथे बघा की ह्या क्रोमोसोमवरती लाल रंगाने दाखवलेला हे बी आहे, त्याच पोझिशनला तशाच ठिकाणी ह्या होमोलॉगस क्रोमोसोमवरती हा स्मॉल बी सिच्युएट केलेला आहे. दॅट इज द लोकस ऑफ दिस द जीन बी. ओके, सो इन दिस वे यू विल फाइंड दॅट दिस कॅपिटल बी अँड इट्स अल्टरनेट फॉर्म इज स्मॉल बी. ओके, सो दॅट इज कॉल्ड अलील. हे एकमेकाचे अलील आहेत. नाव दिस कंडिशन इज होमोझायगस कंडिशन because here you will find that capital B and here you will find small b. So this is the homozygous condition, means both genes are similar. Okay, हे पण small b आहे, हे capital B आहे. Therefore this condition is called homozygous condition. But here you will find that one gene is capital B and another is small b. इथे तेच दाखवलं आहे, थोडंसं वेगळ्या पद्धतीनं मांडलं आहे, स्मॉल बी अँड कॅपिटल बी. सो दिस कंडिशन इज कॉल्ड हेटेरोझायगस कंडिशन. ओके, सो होमोझायगस म्हणजे सिमिलर जीन आणि हेटेरोझायगस म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जीन्स. सो दॅट इज द कन्सेप्ट ऑफ अलील, अल्टरनेट फॉर्म ऑफ ए जीन. हे लक्षात ठेवायचं. हे या ठिकाणी मी सांगितलेलं आहे, कॅपिटल बी अँड स्मॉल बी आर जीन्स ऑन ए होमोलॉगस क्रोमोसोम. ओके, कॅपिटल बी अँड स्मॉल जीन्स आर present on the homologous chromosome. Capital B is dominant and small b is recessive. Okay, capital B is dominant and small b is recessive. Capital B is allele, that is alternate form of small b and vice versa. म्हणजे कॅपिटल बी हा स्मॉल बीचा allele आहे आणि स्मॉल बी हा कॅपिटल बीचा allele आहे. तर अशा प्रकारे यू विल फाइंड दॅट दीज जीन्स आर alleles ऑफ ईच अदर. ओके, हा या ठिकाणी हा जो कॅपिटल बी आहे, दिस कॅपिटल बी इज allele ऑफ स्मॉल बी अँड दिस स्मॉल बी इज allele ऑफ दिस कॅपिटल बी. ओके, so both are allele of each other. तर ही जे terminology आहे, you must remember. Next is another terminology, that is phenotype. You are familiar with this terminology, phenotype. So what is phenotype? Again I am defining here phenotype. Phenotype can be defined as perceptible physical, physiological and psychological character of an organism. So what is phenotype? Phenotype can be defined as perceptible physical, physiological and psychological character of an organism. म्हणजे या ठिकाणी फिनोटाईप जे आहे, जे आपल्याला बघता येईल, अनुभवता येईल, फील करता येईल, अशा प्रकारचं जे सजीवांमधलं एक्सप्रेशन आहे, प्रगटीकरण ज्याला आपण म्हणू, त्याला म्हणायचं फिनोटाईप. ओके, जे बाहेरून दिसतं, जे आपल्याला फिजिओलॉजिकली बघता येईल, अभ्यासता येईल, सायकोलॉजिकली एक्सपिरियन्स करता येईल, ऑल these features of an organism which is perceptible is called phenotype. So here you should remember the most important word, that is perceptible. Okay, perceptible means that can be understood with our sense organs. So that is, we perceive or we can understand or recognize certain features of an organism. So that is called perceptible
features. So these features may be physical, okay, then physiological and psychological. हे कुठल्याही फॉर्ममध्ये आपल्याला बघता येतील. ओके. सो इन मेंडेलियन एक्सपेरिमेंट्स tall and dwarf plants is a phenotype. मेंडेलियन एक्सपेरिमेंटमध्ये उंच झाड आणि बुटकं झाड हे बाहेरून आपल्याला बघता येईल की कोणतं झाड उंच आहे आणि कोणतं झाड बुटकं आहे हे आपल्याला बघता येईल. म्हणून हे बघण्यासारखं जे काही कॅरेक्टर आहे दॅट इज फिनोटाईप. देन येलो अँड ग्रीन सीड्स, पिवळ्या रंगाच्या आणि हिरव्या रंगाच्या बिया, ते पण आपल्याला दिसतात डोळ्यानं, म्हणून दॅट इज ऑल्सो फिनोटाईप. त्यानंतर राऊंड अँड रिंकल्ड सीड्स, गोल आणि सुरकुत्या पडलेल्या बिया, त्या पण आपल्याला दिसू शकतात, बघू शकतो आपण, देअरफॉर इट इज फिनोटाईप. त्याच्यानंतर ॲक्झियल ऑर टर्मिनल फ्लावर्स, हे पण आपल्याला बघता येईल. सो देअरफॉर दिस इज ऑल्सो ए फिनोटाईप. तर हे मेंडेलच्या एक्सपेरिमेंटमधले फिनोटाईपचे उदाहरणे. सो यू कॅन अंडरस्टँड दिस फिनोटाईप. ओके, ही महत्त्वाची टर्मिनॉलॉजी. त्याच्यानंतर फिनोटाईपच्या नंतर आपल्याला काय महत्त्वाचा शब्द आहे? जीनोटाईप. ओके, सो जीनोटाईप इज ऑल्सो एन इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी in genetics. So what is genotype? Genotype is defined as genetic composition of an organism for a character. Okay, genetic composition of an organism for a character. कुठलंही कॅरेक्टर किंवा ट्रेट जो बनतो, जे फिनोटाईप आपल्याला बघायला मिळतं, अनुभवायला मिळतं, त्या फिनोटाईपच्या पाठीमागे हे जेनेटिक कंपोजिशन असतं. त्या सजीवामध्ये तशा प्रकारचे जीन्स आहेत म्हणून तशा प्रकारचं एक्सप्रेशन किंवा फिनोटाईप आपल्याला पाहायला मिळतं. सो फिनोटाईप इज द प्रोडक्ट ऑफ जीनोटाईप. सो दॅट बेसिक थिंग यू हॅव टू अंडरस्टँड हिअर. सो व्हॉट इज द बेसिक कन्सेप्ट? द phenotypic expression is the product of genotypic composition. Phenotypic expression is the result of or product of genotypic or genetic composition. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की फिनोटाईप हा जीनोटाईपचा प्रोडक्ट आहे, रिझल्ट आहे. So that is the important thing you must remember. So therefore genetic composition is very very important because genetic composition produces phenotypic results, or genetic composition is phenotype is the result of genotype. In simple or other words you can define like this. या ठिकाणी मेंडेलियन एक्सपेरिमेंटमध्ये जीनोटाईप कुठले कुठले सांगता येईल आपल्याला मेंडेलियन जेनेटिक्समध्ये. तर या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल की कॅपिटल टी फॉर टॉल फिनोटाईप is a homozygous dominant genotype of tall plant. Okay, capital T is a homozygous dominant genotype of a tall plant. तर capital T हे एक जीनोटाईप आहे मेंडेलियन जेनेटिक्समध्ये. त्यानंतर स्मॉल t is a homozygous recessive genotype of dwarf plant. ओके, हे एक जीनोटाईप. त्यानंतर capital T and small t is a heterozygous dominant genotype of hybrid tall plant in Mendelian genetics. तर अशा प्रकारे तुम्हाला लक्षात येईल की हे कॅपिटल टी स्मॉल टी and capital T small t are the genotypes that has been observed in Mendelian genetics or Mendelian experiments. तर ह्या महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजीज आहेत. So you should remember these important terminologies. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे मोनोहायब्रिड रेशो. The word and terminology itself indicates the meaning. Mono means single and hybrid means संकर. मोनोहायब्रिड म्हणजे एकच कॅरेक्टर कन्सिडर करून मिळालेला जो रेशो आहे दॅट इज कॉल्ड मोनोहायब्रिड रेशो. ओके, सो let us
define the monohybrid ratio. It can be defined as monohybrid ratio is a ratio obtained through a cross done by considering a single contrasting character or trait of an organism. Okay, so this is the simple definition of monohybrid ratio. So monohybrid ratio काय आहे, तर अशा प्रकारचा रेशो आहे ज्यामध्ये क्रॉस केलेला आहे ऑर्गॅनिझमचा, परंतु फक्त एक कॅरेक्टर लक्षात घेऊन केलेला क्रॉस, त्याला म्हणायचं मोनोहायब्रिड रेशो. ओके, ए रेशो ऑब्टेन्ड थ्रू ए क्रॉस डन बाय कन्सिडरिंग ए सिंगल कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर और ट्रेट ऑफ एन ऑर्गॅनिझम. देयरफॉर इट इज कॉल्ड मोनोहायब्रिड क्रॉस or monohybrid ratio. So what word you have to emphasize here? Single contrasting character. So this is the important word that you have to emphasize. Okay, तर हा मोनोहायब्रिड रेशो. आता मोनोहायब्रिड रेशो जो आहे त्याचं एक्झाम्पल जर आपण बघायचं ठरवलं तर व्हेरी सिम्पल एक्झाम्पल इज देअर. मेंडेल क्रॉस्ड होमोझायगस प्युअर टॉल. प्युअर टॉल कशाला म्हटलेलं आहे, हे जे अलील आहेत हे सारखे आहेत, होमोझायगस आहेत, म्हणून ह्याला प्युअर शब्द वापरलेला आहे, कॅपिटल टी कॅपिटल टी. सो दिस इज अ प्युअर टॉल जीनोटाइप ऑफ होमोझायगस टॉल प्लांट, कॅपिटल टी कॅपिटल टी. So homozygous pure tall capital T pea plant with pure homozygous dwarf plant. तर मेंडेलने हा क्रॉस केला कॅपिटल टीचा स्मॉल टी ह्या ड्वार्फ प्लांटबरोबर क्रॉस केला. त्या ठिकाणी मग क्रॉस करताना काय लक्षात घेतलं, ए सिंगल कॅरेक्टर इज कन्सिडर्ड, दॅट इज हाईट. हाईट इज अ सिंगल कॅरेक्टर और सिंगल ट्रेट टेकन इन टू कन्सिडरेशन ड्युरिंग द क्रॉस. हा क्रॉस करताना फक्त एकच कॅरेक्टर लक्षात घेतलेलं आहे, ते कुठलं आहे, हाईट. हेन्स इट इज मोनोहायब्रिड क्रॉस. म्हणून ह्याला काय म्हणायचं, मोनोहायब्रिड क्रॉस असं म्हणायचं. ओके, हे लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस एखादा क्रॉस केला जातो आणि तो क्रॉस करताना एकच कॅरेक्टर जर लक्षात घेतलं, सिंगल कॅरेक्टर, तर अशा प्रकारचा जो क्रॉस आहे त्याला म्हणायचं मोनोहायब्रिड क्रॉस. ह्या ठिकाणी एकच कॅरेक्टर लक्षात घेतलेलं आहे. सो व्हॉट इज दॅट सिंगल कॅरेक्टर, द सिंगल कॅरेक्टर इज हाईट. ओके, हे एक कॅरेक्टर लक्षात घेऊन केलेला क्रॉस आहे, म्हणून ह्याला म्हणायचं मोनोहायब्रिड क्रॉस और मोनोहायब्रिड रेशो. सो हिअर सिंगल कॅरेक्टर, त्या कॅरेक्टरमधले हे ट्रेट्स आहेत. कुठलं कॅरेक्टर, उंची. तर उंचीमध्ये दोन प्रकार आहेत, दिस इज द टॉल प्लांट अँड दिस इज ड्वार्फ प्लांट. म्हणजे उंच झाड आणि बुटकं झाड, त्याचे हे जिनोटाईप खाली दिलेले आहेत, कॅपिटल टी अँड स्मॉल टी. मग ह्या ठिकाणी कॅरेक्टर कुठलं आहे, कॅरेक्टर इज हाईट. हाईट हे कॅरेक्टर लक्षात घेतलेलं आहे. ओके, ए सिंगल कॅरेक्टर हाईट. हाईटचे दोन प्रकार आहेत, त्याला ट्रेट म्हटलेलं आहे, टॉल अँड ड्वार्फ. ओके, सिंगल कॅरेक्टर इज हाईट अँड ट्रेट, त्या हाईटचे प्रकार टॉल आणि ड्वार्फ. कारण उंचीचे दोन प्रकार असू शकतात, टॉल अँड ड्वार्फ, परंतु कॅरेक्टर एकच आहे, उंची और हाईट. सो दिस इज द मोनोहायब्रिड रेशो. सो हिअर you should remember a single character is considered, that is height. ओके, मग आता हा हाईट हे एक कॅरेक्टर लक्षात घेऊन मेंडेलनी क्रॉस केलेला आहे, टॉल अँड ड्वार्फ प्लांट्स फ्रॉम गॅमेट्स. मग क्रॉस करताना गॅमेट्स तयार होतात. हे टॉल प्लांट, ओके, दिस इज अ टॉल प्लांट, कॅपिटल इज द जिनोटाईप ऑफ दिस टॉल फिनोटाईप. ओके, अगेन म्हणजे तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की टॉल इज अ फिनोटाईप and capital T is genotype. Okay, so this is the pure tall plant or homozygous tall plant is crossed with dwarf plant. Okay, so dwarf is the phenotype, म्हणजे बुटकं झाड. So dwarf is a phenotype and small t is genotype.
Okay, so this plant is dwarf because of this small t genotype. So this is also a pure dwarf or homozygous dwarf plant. So these are parents, and these parents are crossed by forming gametes. So gametes are formed capital T, capital T. So these are the gametes of tall homozygous plant, and small t are the gametes of homozygous dwarf plant. So these are the gametes. ह्यांना गॅमेट्स म्हणायचं. म्हणजे हे जे प्लांट आहेत ह्याचा क्रॉस करताना अशा प्रकारे हे गॅमेट्स आहे की नाही. कॅपिटल टी सेपरेटेड, दिस कॅपिटल टी इज सेपरेटेड forming gamete. Again here small t is separated, again here small t is separated, forming gametes. So gamete formation is the most important process before cross, and then F1 generation is formed. ह्यांचा क्रॉस केल्यानंतर हे गॅमेट्स तयार झाले आणि त्याचा पुढचं एक F1 जनरेशन, फर्स्ट फिलियल जनरेशन तयार झालेलं आहे. सो हिअर F1 जनरेशन इज शोन इन पुनेट स्क्वेअर. सो दिस इज अ पुनेट स्क्वेअर मेथड. पुनेट नावाच्या सायंटिस्टने ही मेथड शोधून काढलेली आहे, ज्या ठिकाणी मेल फिमेलचे गॅमेट्स अरेंज केले जातात. सो दिस इज पुनेट स्क्वेअर. ओके, ह्या पुनेट स्क्वेअरमध्ये काय दिसतं तुम्हाला? दिस पुनेट स्क्वेअर हॅज द अरेंजमेंट. सो हिअर इज द फिमेल गॅमेट्स, हे फिमेलचे गॅमेट्स स्मॉल टी, आणि ह्या बाजूला मेल गॅमेट्स कॅपिटल टी. ओके, सो दिस इज द अरेंजमेंट इन पुनेट स्क्वेअर फॉर सिम्पल अंडरस्टँडिंग. तर अशा प्रकारे हे गॅमेट्स ह्या ठिकाणी अरेंज केले, आणि ह्या गॅमेट्सचा मग आपण काय केलं? क्रॉस केला. सो दिस कॅपिटल टी अँड दिस स्मॉल टी इज रिटन हिअर, capital T and small t. Again this capital T and this small t is written here, capital T small t. This capital T and this small t is written here, capital T small t, and this capital T and this small t written here, capital T and small t. So this is the cross, and this is called F1 generation, first filial generation. So this is F1 generation. So what is the result of this cross in F1 generation? When pure tall and pure dwarf plants are crossed, all the plants in F1 generation are tall. That is the result. तर हे सगळे जे प्लांट्स आहेत म्हणजे होमोझायगस कॅपिटल टी टॉल प्लांट अँड प्युअर होमोझायगस ड्वार्फ स्मॉल टी ह्याचा क्रॉस केल्यानंतर जे F1 जनरेशन आपल्याला ह्या ठिकाणी मिळालेलं आहे, हे ब्राऊन रंगाच्या स्क्वेअरमध्ये दाखवलेले हे नवीन जनरेशन आहेत. इथे हे गॅमेट्स, हे फिमेल गॅमेट्स, हे मेल गॅमेट्स, आणि हे जे आहे ब्राऊन रंगाच्या स्क्वेअरमध्ये दाखवलेलं, दिस इज F1 जनरेशन. ओके, सो यू विल सी दॅट ऑल द प्लांट्स आर टॉल. सगळी जी प्लांट्स आहेत ती कसे आहेत? उंच आहेत. तर ह्या ठिकाणी ही झाडं उंच झालेली आहेत. ती कशामुळे झालेली आहेत? बिकॉज कॅपिटल टी इज द डॉमिनंट जीन. सो दिस कॅपिटल टी इज डॉमिनंट ओव्हर स्मॉल टी, दॅट इज द रिझल्ट. त्याच्यामुळे हे सगळे जे झाडं आहेत हे आपल्याला काय दिसतात? उंच दिसतात. ओके, तर ह्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की हे जे F1 जनरेशन आहे, हे F1 जनरेशन हे अशा पद्धतीनं आपल्याला ह्या ठिकाणी सगळी जी झाडं दाखवलेली आहेत ती सगळी कशी आहेत? टॉल आहेत. सो यू विल फाइंड हिअर द F1 जनरेशन ऑल प्लांट्स टॉल. सगळे प्लांट्स जे आहेत उंच आहेत. टॉल इज फिनोटाईप. ठीक आहे, ह्या ठिकाणी पुन्हा सांगितलेलं आहे की फिनोटाईप काय? टॉल म्हणजे आपल्याला डोळ्याने दिसतं, दॅट इज कॉल्ड फिनोटाईप. सो टॉल इज द फिनोटाईप ऑफ these plants. This is the genotype. Capital T small t
इज द जिनोटाईप ऑफ दीज टॉल प्लांट्स. म्हणजे हे जे टॉल प्लांट्स आहेत त्याचं ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे फिनोटाईप. फिनोटाईप काय? टॉल. सो टॉल इज द फिनोटाईप ऑफ these plants, and this capital T and small t is the genotype of these plants, that is F1 generation plants. ओके, तर ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची. या ठिकाणी हे जे दोन जीन्स आहेत आहे की नाही, हे दोन जीन्स ह्या ठिकाणी तुम्हाला दिसतील. दिस कॅपिटल T which is dominant and this small t is recessive. So here, though capital T and small t is present, the capital T is dominant. Therefore, all these plants are tall. So these all plants are tall. हे लक्षात घ्या. हे सगळे जे प्लांट्स आहेत हे कसे आहेत? टॉल आहेत, उंच आहेत. सो दॅट इज द रिझल्ट. सो ह्या ठिकाणी हे जे F1 जनरेशन आहे त्या F1 जनरेशनला पुढं मेंडलनी काय केलं? सेल्फिंग केली. द F1 जनरेशन इज सेल्फ्ड. म्हणजे ह्या F1 जनरेशनमध्येच त्यांनी क्रॉस केला. बाहेरचं कुठलंही प्लांट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेलं नाही आहे. हे F1 जनरेशनमध्ये ते सगळी प्लांट आपसातच त्यांनी क्रॉस केली आणि त्यापासून मिळालं F2 जनरेशन. F1 जनरेशनचं सेल्फिंग केलं अँड द रिझल्ट ऑफ द F1 सेल्फिंग इज F2 जनरेशन. मग ह्या ठिकाणी दाखवलं. आता सेल्फिंगमध्ये बघा. सो यू विल फाइंड दॅट कॅपिटल T अँड स्मॉल t इज द जीनोटाईप ऑफ बोथ प्लांट्स. सो हिअर यू विल फाइंड दॅट द female gametes are capital T, small t. Similarly, the male gametes are capital T and small t. म्हणून फिमेलचेही गॅमेट कॅपिटल T आणि स्मॉल t आहेत, मेलचेही गॅमेट कॅपिटल T आणि स्मॉल t आहेत. ओके, सो बोथ गॅमेट्स आर सिमिलर बिकॉज इन F1 जनरेशन ऑल द प्लांट्स वेअर हायब्रिड टॉल. म्हणून हे त्याचे सारखे जीनोटाईप आपल्याला इथं पाहायला मिळतात, त्याचे सारखेच गॅमेट आपल्याला इथं पाहायला मिळतात. मग काय झालं? दिस कॅपिटल T अँड दिस कॅपिटल T फॉर्म ए टॉल प्लांट. This capital T and this small t form a tall plant. So here this capital T and this small t forms a tall plant, and this small t and this small t here form a dwarf plant. ठीक आहे. आता हे चार जे झाडं आहेत ह्या चार झाडापैकी तुम्हाला 3 झाडं टॉल दिसत आहेत. ओके, सो आउट ऑफ these 4 plants, this is a tall plant, this is also tall plant, and this is also tall plant, but this plant is dwarf. Okay, this plant is dwarf. हे लक्षात घ्या, हे dwarf plant आहे. So therefore the ratio is 3:1, means 3 tall and 1 dwarf. तर हे F2 जनरेशनमध्ये आपल्याला बघायला मिळतं. ओके, 3 tall and 1 dwarf. So F2 generation, 3 tall and 1 dwarf plants produced, that is ratio is 3:1. It is monohybrid ratio. It is a monohybrid ratio. का monohybrid है? Because a single character, that is height, unchi, that height is considered, that is a single character, and single characters is considered during the cross, and the ratio which is obtained from this single character is called monohybrid ratio. एकच कॅरेक्टर लक्षात घेऊन केलेला क्रॉस आणि त्यापासून मिळणारा जो रेशो आहे त्याला म्हणायचं मोनोहायब्रिड रेशो. बिकॉज इट इज द रिझल्ट ऑफ द क्रॉस बिटवीन 2 इंडिव्हिज्युअल्स कन्सिडरिंग ए सिंगल कॅरेक्टर हाईट. म्हणून ह्याला काय म्हटलेलं आहे? मोनोहायब्रिड रेशो म्हटलेलं आहे. ओके, सो दिस इज द मोनोहायब्रिड रेशो 3:1. ओके, सो जर तुम्ही इथं बघितलं तर जीनोटाईप ऑफ दिस प्लांट अँड फिनोटाईप ऑफ दिस प्लांट इज, फिनोटाईप इज टॉल अँड व्हॉट इज जीनोटाईप? कॅपिटल T, कॅपिटल T. सो हिअर फिनोटाईप इज टॉल अँड व्हॉट इज जीनोटाईप? कॅपिटल T, स्मॉल t. हिअर इज जीनोटाईप, फिनोटाईप टॉल and genotype capital T, small t. So here
phenotype is dwarf and genotype is small t. ओके, तर अशा प्रकारे ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की फिनोटाईप आहे काय आहे आणि जिनोटाईप काय आहे हे लक्षात ठेवायचं. फिनोटाईप टॉल आहे पण जिनोटाईप कॅपिटल टी आहे. फिनोटाईप टॉल आहे परंतु जिनोटाईप कॅपिटल टी स्मॉल टी. फिनोटाईप टॉल आहे परंतु जिनोटाईप काय आहे कॅपिटल टी स्मॉल टी. फिनोटाईप ड्वार्फ आहे आणि जिनोटाईप स्मॉल टी आहे. So in this way you should understand the phenotype and genotype concept here. Okay, and a single character, that is height, a single character height is considered. So therefore this particular ratio is monohybrid ratio, कारण एकच कॅरेक्टर हाईट हे लक्षात घेऊन केलेलं रेशो आहे, क्रॉस आहे. ओके, so this is the explanation of monohybrid ratio or monohybrid cross. त्यानंतर आता हा जो मोनोहायब्रिड क्रॉस केलेला आहे त्याच्यापासून अनुमान काय निघालेलं आहे, व्हॉट इज द इन्फरन्स ऑफ मोनोहायब्रिड रेशो. मेंडेलने हा एक्सपेरिमेंट केला, मग त्याच्यातून आउटपुट काय आहे, व्हॉट इज द रिझल्ट ऑफ दिस मोनोहायब्रिड क्रॉस. सो इन्फरन्स ऑफ मोनोहायब्रिड क्रॉस और मोनोहायब्रिड रेशो, तो जो रेशो मिळाला त्याचं जे प्रतिपादन केलेलं आहे, व्हॉट इज द ऑब्झर्वेशन रिझल्ट्स ऑफ दिस मोनोहायब्रिड रेशो. फ्रॉम दॅट ऑब्झर्वेशन मेंडेल propounded these things. From the monohybrid cross, Mendel deduced his first law of dominance. It is stated as, तर मेंडेलने ह्या सर्व एक्सपेरिमेंटमधून, ह्या प्रयोगातून जे काही त्याला निकाल मिळाले, जे काही ऑब्झर्वेशन्स किंवा निरीक्षणं प्राप्त झाली, त्यापासून त्याने काय तयार केलं, एक लॉ तयार केला, दॅट इज कॉल्ड लॉ ऑफ डॉमिनन्स. So what this law states? The law says that when two individuals with a single contrasting character is crossed, the character which appear in F1 generation is called dominant and the suppressed one is called recessive character. So this is the result of his experimentation. जेव्हा दोन individuals, when two individuals with a single contrasting character is crossed, the character which appear first in F1 generation, okay, the character which appear in F1 generation and the suppressed one is called recessive character. Okay, मग डॉमिनंट कॅरेक्टर कुणाला म्हटलेलं आहे, की जे कॅरेक्टर F1 जनरेशनमध्ये आपल्याला बघायला मिळतं. ओके, सो दॅट कॅरेक्टर इज कॉल्ड डॉमिनंट कॅरेक्टर. ओके, म्हणून ह्या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे की मेंडेलने जे एक्सपेरिमेंट केलं त्यामध्ये आपल्याला टॉल हे कॅरेक्टर डॉमिनंट दिसलं, टॉलनेस आहे की नाही. सो टॉल कॅरेक्टर वॉज अ डॉमिनंट कॅरेक्टर इन मेंडेलियन क्रॉस. So tallness is very important. Tall character. Tall is dominant over dwarf. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी मेंडेलनी त्याचं जे काही एक्सपेरिमेंट केलं त्याचा हा निकाल आपल्याला समोर ठेवलेला आहे. ओके, इन्फरन्स ऑफ मोनोहायब्रिड रेशो. पुढे त्यानं आणखी त्याचं मत मांडलेलं आहे. फ्रॉम द मोनोहायब्रिड क्रॉस मेंडेल डिड्यूस्ड हिज सेकंड लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स और लॉ ऑफ सेग्रिगेशन ऑफ अलिल्स. हा दुसरा लॉ त्यानं तयार केला. पहिला लॉ तर लॉ ऑफ डॉमिनन्स झाला, पण दिस इज द सेकंड लॉ. सो व्हॉट इज द टायटल ऑफ दिस लॉ? लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स और लॉ ऑफ सेग्रिगेशन ऑफ अलिल्स. इट इज स्टेटेड एज when two individuals with contrasting characters are crossed, their alleles separate or segregate independently in gametes intact. So this is the second law. When two individuals with contrasting characters are crossed, their alleles separate or segregate independently in gametes intact. म्हणजे जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होत असतं तेव्हा ते जे अलील्स असतात, these alleles separate in gametes
इंडिपेंडंटली इंटॅक्ट, म्हणजे कुठलाही परिणाम त्या गॅमेटवरती होत नाही. ते गॅमेट्स सेपरेट होतात. जरी ते अलिल्स एकत्र असले सुरुवातीला, तरी ज्यावेळेस ते गॅमेटमध्ये जातात त्यावेळेस ते स्वतंत्र आणि इंडिपेंडंट असतात. ओके, सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. इंडिपेंडंट असतात ते. मीन्स अलील इज नॉट इन्फ्लुएन्स्ड बाय द अनदर अलील. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे एक अलील दुसऱ्या अलीलवरती कुठलाही परिणाम करत नाही आणि ते अलील्स सेपरेट होतात. सो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग हिअर वी हॅव टू सी. सो दॅट इज कॉल्ड प्युरिटी ऑफ गॅमेट्स. कारण हे गॅमेट्स प्युअर राहतात, आहे की नाही. कॅपिटल टीचा स्मॉल टीवरती काही परिणाम होत नाही. कॅपिटल टी हे प्युअर राहतं, स्मॉल टीसुद्धा प्युअर राहतं. कॅपिटल टीच्या सोबत असताना स्मॉल टीवरती कुठलाही परिणाम होत नाही आणि स्मॉल टी कॅपिटल टीच्या सोबत असताना त्याच्यावरसुद्धा काही परिणाम होत नाही. म्हणजे हे जे गॅमेट्स किंवा अलिल्स आहेत हे एकत्र येतात, परंतु एकमेकावरती कुठल्याही प्रकारचा प्रभाव ठेवत नाहीत आणि ते दुसऱ्या जनरेशनमध्ये सेपरेट होतात आणि ते प्युअर गॅमेट्स म्हणून पुन्हा कार्य करतात. सो दॅट इज द लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स. ओके, दॅट इज द सेग्रिगेशन ऑफ गॅमेट्स ऑर अलिल्स. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लॉ. त्यानंतर डायहायब्रिड रेशो. आता आपण मोनोहायब्रिड रेशो बघितला. मोनोहायब्रिड रेशोमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं की सिंगल कॅरेक्टर कन्सिडर केलं जातं. बट डायहायब्रिड रेशोमध्ये काय होतं, 2 कॅरेक्टर्स आर कन्सिडर ॲट ए टाईम. हे लक्षात ठेवायचं की डायहायब्रिड म्हणजे त्या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे की डायहायब्रिड रेशो मीन्स 2 कॅरेक्टर्स आर कन्सिडर ड्युरिंग द क्रॉस ऑर द रेशो विच इज ऑब्टेन्ड फ्रॉम सच क्रॉस. So that is called dihybrid ratio. Dihybrid ratio is defined as a ratio obtained through a cross between two homozygous individuals differing in 2 contrasting characters or traits at a time. ओके, त्याच्या विरुद्ध आहे. समजा मोनोहायब्रिडमध्ये काय होतं, सिंगल कॅरेक्टर लक्षात घेऊन केलेला क्रॉस आहे. बट डायहायब्रिड रेशोमध्ये काय होतं, 2 कॅरेक्टर्स आर कन्सिडर ॲट ए टाईम ड्युरिंग द क्रॉस. म्हणून 2 कॅरेक्टर लक्षात घेऊन केलेला क्रॉस जो आहे दॅट क्रॉस इज कॉल्ड डायहायब्रिड क्रॉस अँड द रेशो दॅट इज ऑब्टेन्ड फ्रॉम सच क्रॉस इज कॉल्ड डायहायब्रिड रेशो. ओके, तर हे लक्षात ठेवायचं. सो इम्पॉर्टंट थिंग इज हिअर what thing we have to emphasize? We have to emphasize here the individuals differing in 2 contrasting characters. So this is the important wording that you have to emphasize. ठीक आहे. तर आता हा डायहायब्रिड रेशो जो आहे तो कसा होतो, त्याचं एक्झाम्पल मेंडेलने दिलेलं आहे. मेंडेल क्रॉस्ड homozygous pure yellow round capital Y capital R pea plant with pure homozygous green wrinkled plant, that is small y small r. So that is the genotype. ठीक आहे. येलो राऊंड आणि ग्रीन व्रिंकल्ड हे 2 कॅरेक्टर लक्षात घेतलेले आहे. म्हणजे कुठले कॅरेक्टर आहे, एक तर आहे रंग आणि दुसरं आहे शेप किंवा टेक्स्चर ऑफ द सीड. म्हणजे बियाचा रंग आणि बियाचे टेक्स्चर किंवा आकार हे 2 कॅरेक्टर लक्षात घेऊन केलेला क्रॉस आहे हा. ठीक आहे. हे त्याचं जिनोटाईप. येल्लो राऊंड इज द फिनोटाईप अँड कॅपिटल Y कॅपिटल R द जिनोटाईप ऑफ धिस फिनोटाईप. ओके, सिमिलरली हिअर ग्रीन विंकल्ड इज द फिनोटाईप and small y small r the genotype. ओके, तर अशा पद्धतीनं मेंडेलने हे 2 कॅरेक्टर्स लक्षात घेऊन या ठिकाणी क्रॉस केलेला आहे. 2 कॅरेक्टर्स आर कन्सिडर हिअर. 2 कॅरेक्टर या ठिकाणी कन्सिडर केलेले आहेत. कुठले आहेत ते, दॅट इज द कलर अँड टेक्स्चर ऑफ द सीड. ओके, या ठिकाणी कलर अँड टेक्स्चर ऑफ द सीड इज कन्सिडर हिअर. तर 2 कॅरेक्टर आहेत, हे लक्षात घ्या. कुठले कॅरेक्टर्स आहेत, द वन कॅरेक्टर इज कलर. ओके, कलर ऑफ द सीड अँड अनदर कॅरेक्टर इज टेक्स्चर ऑफ द सीड. ओके, म्हणून ह्या ठिकाणी लक्षात घ्यायचं की कलर आणि टेक्स्चर हे 2 कॅरेक्टर लक्षात घेऊन केलेला क्रॉस आहे.
ओके, कलर अँड टेक्स्चर. तर अशा प्रकारे तुम्हाला लक्षात येईल की दोन कॅरेक्टर्स एकाच वेळी लक्षात घेऊन केलेला हा क्रॉस आहे. सो देअरफॉर इट इज कॉल्ड डायहायब्रिड क्रॉस. आता हे एक काय म्हणता येईल कॅरेक्टर आहे सीड कलर, हे एक कॅरेक्टर. आणि दुसरं कॅरेक्टर काय, सीड टेक्स्चर किंवा सीड शेप. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की दोन कॅरेक्टर लक्षात घेतलेले आहेत. वन कॅरेक्टर इज सीड कलर अँड अनदर कॅरेक्टर इज सीड शेप ऑर सीड टेक्स्चर. हे दोन कॅरेक्टर लक्षात घेतलेले आहेत. आणि त्याचे ट्रेट्स काय आहेत, मग सीडमध्ये दोन प्रकारचे कलर आहेत, येलो सीड अँड ग्रीन सीड. ओके, हे सो येलो सीड अँड ग्रीन सीड, त्यामध्ये हे ट्रेट्स आहेत कॅरेक्टरमध्ये. द टेक्स्चर ऑफ द सीड दॅट इज स्मूथ. ओके, आपले ही जी सीड आहे ही स्मूथ आहे आणि ही जी आहे ही व्रिंकल्ड आहे. ओके, ही ग्रीन आहे आणि व्रिंकल्ड आहे. ठीक आहे, म्हणून ह्या ठिकाणी जर बघितलं आपण की हे जे शेप आहे त्यांचे, हे येल्लो आणि राऊंड आहे आणि याचा जो रंग आहे हा या ठिकाणी ग्रीन, याचा रंग येल्लो आणि ह्या ग्रीन रंगाची एक सीड आहे, येल्लो रंगाची सीड आहे. त्यानंतर राऊंड शेप असलेली एक सीड आहे आणि त्याच सीडचं जे काही वेगळं स्वरूप आहे त्या आलेलचं ते व्रिंकल्ड आहे. म्हणून ह्या ठिकाणी दोन कॅरेक्टर्स, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स लक्षात घेतलेले आहेत. दॅट इज कलर ऑफ द सीड अँड टेक्स्चर ऑफ द सीड, हे लक्षात घेऊन केलेला हा क्रॉस आहे. ओके, सो हिअर कॅरेक्टर्स, कुठले कॅरेक्टर यूज केलेले आहेत, दॅट इज सीड कलर अँड सीड शेप ऑर टेक्स्चर. ओके, म्हणजे सीडचा रंग आणि सीडचं टेक्स्चर हे दोन कॅरेक्टर एकाच वेळेस लक्षात घेऊन केलेला क्रॉस आहे, म्हणून ह्याला डायहायब्रिड क्रॉस असं म्हणायचं. त्याच्यामध्ये मग रंग दोन प्रकारचे आहेत ना, एक आहे पिवळा रंग आणि दुसरा आहे हिरवा रंग. टेक्स्चरमध्ये दोन प्रकार आहेत, एक आहे राऊंड टेक्स्चर आणि दुसरा आहे व्रिंकल्ड टेक्स्चर. सो दीज आर द ट्रेट्स, दीज आर द ट्रेट्स. सो दिस इज द डायहायब्रिड क्रॉस. ठीक आहे, आता हा डायहायब्रिड क्रॉस त्यांनी केला आणि ह्या डायहायब्रिड क्रॉसमध्ये पहिल्यांदा गॅमेट फॉर्मेशन होतं. ओके, येल्लो राऊंड, that is capital Y, capital R, capital R. So that is the genotype. And here another variety containing green wrinkled seeds. That is the genotype, small y, small r, small r. ह्या दोन्हीचा क्रॉस केला. ओके, मग काय होतं, these are the parents. गॅमेट फॉर्मेशन, दोघांचंही गॅमेट फॉर्मेशन होतं. कुठले गॅमेट्स आहे, कॅपिटल वाय अँड कॅपिटल आर. हे दोन गॅमेट्स, कॅपिटल वाय कॅपिटल आर. आणि ह्या ठिकाणी स्मॉल वाय स्मॉल आर, स्मॉल वाय स्मॉल आर. सो दीज आर गॅमेट्स. हे गॅमेट्स तयार झाले. ठीक आहे, म्हणजे एकाचं आहे कॅपिटल वाय कॅपिटल आर, दुसऱ्याचं आहे स्मॉल वाय स्मॉल आर. दीज आर द गॅमेट्स ऑफ दिस टू इंडिव्हिज्युअल्स. मग ह्याचा क्रॉस केला, मग क्रॉस केल्यानंतर F1 जनरेशन आलं. मग आता हे F1 जनरेशन या ठिकाणी दाखवलेलं आहे, F1 जनरेशन. ठीक आहे, या ठिकाणी बघा येल्लो राऊंड. ओके, या ठिकाणी काय हे येल्लो राऊंड आणि ग्रीन व्रिंकल्ड ह्याचा क्रॉस केला. त्यांचे हे जिनोटाइप्स. ओके, सो दिस इज पॅरेंट जनरेशन. पॅरेंट्स आहेत हे, कॅपिटल वाय कॅपिटल आर, स्मॉल वाय स्मॉल आर. सो दीज आर द पॅरेंट्स. दॅट इज देअर गॅमेट्स. ह्याचे जे गॅमेट्स आहेत ते काय होतील, कॅपिटल वाय कॅपिटल आर. ह्याचे गॅमेट्स काय होतील, स्मॉल वाय स्मॉल आर. सो दीज आर द गॅमेट्स ऑफ दीज टू इंडिव्हिज्युअल्स. ओके, हे गॅमेट फॉर्मेशन झालं आणि मग क्रॉस झाला. क्रॉस झाल्यानंतर हे F1 जनरेशन आलं बघा. सो दिस इज F1 जनरेशन, फर्स्ट फिलियल जनरेशन.
ओके. सो दिस इज फर्स्ट फिलियल जनरेशन. ऑल प्लांट्स आर येलो राऊंड. ओके. सगळे जे प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये जे सीड्स आहेत त्या कशा आहेत, येल्लो आणि राऊंड, म्हणजे पिवळे आणि गोल. ओके, येल्लो राऊंड. वाय इट इज येल्लो राऊंड F1 जनरेशन? बिकॉज येल्लो अँड राऊंड कॅरेक्टर्स आर डॉमिनंट कॅरेक्टर्स. हे जे येल्लो आणि राऊंड हे जे कॅरेक्टर्स आहेत, दिस कॅरेक्टर्स आर डॉमिनंट. फॉर दॅट रिझन द F1 जनरेशन प्रोड्युसेस all plants with this character yellow round. So that is their genotype, capital Y, small y, capital R, small r. So this is the genotype of F1 generation. So in this way F1 generation is formed. Now this F1 generation is selfed. So selfing of the F1 generation to produce F2 generation, and this is the ratio of F2 generation, 9:3:3:1. That is the dihybrid ratio. So this ratio is produced by selfing F1 generation. तर या ठिकाणी हे F1चे हे सगळे गॅमेट्स, हे फिमेलचे गॅमेट्स ह्या बाजूला, इकडे मेलचे गॅमेट्स. ओके, फिमेल गॅमेट्स, मेल गॅमेट्स असे अरेंज केले. हे दिस इज द पुनेट स्क्वेअर. आणि मग ह्याचं क्रॉस केल्यानंतर मग हे आपण मांडले ह्या ठिकाणी. दिस कॅपिटल वाय आर आणि दिस कॅपिटल वाय आर इथे मांडले आपण. सो इट बिकेम कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर. तसंच ह्या ठिकाणी हे कॅपिटल वाय स्मॉल आर आणि हे या ठिकाणी हे कॅपिटल वाय कॅपिटल आर हे या ठिकाणी मांडलं आपण. ठीक आहे. हे इकडून कॅपिटल वाय घेतलं, इकडून कॅपिटल वाय घेतलं, इकडून कॅपिटल आर घेतलं, ह्या ठिकाणी लिहिलं. हे स्मॉल आर इकडून घेतलं, इथं लिहिलं. ओके, यू गॉट इट. म्हणजे कशा पद्धतीने लिहिलं हे. सो आय शॅल रिपीट. या ठिकाणी पुन्हा सांगतो तुम्हाला की हे मांडण्याची जी पद्धत आहे कशी आहे. ह्या ठिकाणी हे कॅपिटल वाय आहे, हे इथं लिहिलं कॅपिटल वाय. ठीक आहे. मग इकडचं हे कॅपिटल वाय हे या ठिकाणी लिहिलं कॅपिटल वाय. मग हे कॅपिटल आर इथं लिहिलं कॅपिटल आर आणि हे स्मॉल आर हे इथं लिहिलं स्मॉल आर. अशा प्रकारे हे सगळे क्रॉस केलेले आहेत. ओके. सो व्हॉट इज द बेसिक दॅट आय हॅव टोल्ड यू. अशा पद्धतीने हे सगळे क्रॉस केलेले आहेत. ओके, म्हणजे जोड्या लावलेले आहेत आपण. हे ऑल द गॅमेट्स आर अरेंज्ड इन दिस वे. ओके. आणि मग हे असे अरेंज केल्यानंतर हे इथं आपल्याला 16पैकी 9 येल्लो राऊंड भेटले. आहे की नाही. 16पैकी 9 ज्या सीड्स आहेत दिज आर येल्लो राऊंड. 16पैकी 3 सीड्स आहेत ते ग्रीन राऊंड आहेत. 16पैकी 3 सीड्स आहेत ते येल्लो व्रिंकल्ड आहेत आणि 16पैकी 1 जे आहे ते ग्रीन व्रिंकल्ड आहे. So therefore this F2 generation dihybrid ratio is 9:3:3:1. So this is the outcome of this F1 selfing resulting into F2 generation. So अशा प्रकारे हे F2 जनरेशन आपल्याला मिळालेलं आहे. This is called dihybrid cross and the ratio is called dihybrid ratio. ठीक आहे. 2 कॅरेक्टर्स एकाच वेळेस कन्सिडर करून केलेला हा क्रॉस आहे. म्हणून ह्या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे की डायहायब्रिड रेशोमध्ये पण आपल्याला बघायला मिळतं की दिस कॅरेक्टर इज डॉमिनंट. येल्लो राऊंड इज द डॉमिनंट कॅरेक्टर. कारण 16पैकी जे 9 रिझल्ट्स आलेले आहेत ते येल्लो राऊंडचे आहेत. ओके. आणि सगळ्यात कमी आपल्याला दिसतं ग्रीन व्रिंकल्ड. तर अशा प्रकारे हा डायहायब्रिड रेशो. ओके. मग आता डायहायब्रिड रेशोवरून मग मेंडेलनी त्याचं काय मत मांडलेलं आहे. व्हॉट इज द ऑब्झर्वेशन ऑफ मेंडेल फ्रॉम डायहायब्रिड रेशो. फ्रॉम डायहायब्रिड रेशो मेंडेल फॉर्म्युलेटेड हिज थर्ड लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. हा तिसरा लॉ त्यानं तयार केलेला आहे. इंडिपेंडंट असॉर्टमेंट. पहिला लॉ आहे लॉ ऑफ डॉमिनंट, दुसरा लॉ आहे सेग्रिगेशन ऑफ गॅमेट्स अँड दिस इज द थर्ड लॉ कॉल्ड इंडिपेंडंट असॉर्टमेंट. सो इट स्टेट्स दॅट in a cross between two individuals involving 2 or more characters and genes at a time, the character and genes assort intact and independently of each other. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की जे क्रॉस केलेलं आहे, when the cross is between two individuals involving 2 or more characters at a time and genes at a time, the characters and genes assort intact and independently of each other. म्हणजे हे सगळे जे काही कॅरेक्टर्स आहेत हे एकमेकाला कुठलीही बाधा न पोहोचवता, एकमेकामध्ये मिक्स न होता
हे कॅरेक्टर्स म्हणजे हाईट आणि टेक्स्चर ऑफ द सीड. ह्या ठिकाणी कुठले कॅरेक्टर आहे, सॉरी, कलर अँड टेक्स्चर. ओके, कलर अँड टेक्स्चर दीज आर द टू कॅरेक्टर्स. म्हणजे सीडचा कलर अँड सीडचं टेक्स्चर किंवा शेप. सो कलर ऑफ द सीड अँड टेक्स्चर ऑफ द सीड असॉर्ट म्हणजे सेपरेट इंडिपेंडंटली विदाऊट अफेक्टिंग इच अदर इन नेक्स्ट जनरेशन. म्हणजे ह्याचं कॉम्बिनेशन जे आहे कलरचं आणि टेक्स्चरचं कॉम्बिनेशन हे एकमेकाला बांधील नाही आहे, ते पुढच्या जनरेशनमध्ये ते सेपरेट होतं असा त्याचा अर्थ आहे. इन अदर वर्ड्स, 2 or more characters combine and separate without affecting each other to recombine again. म्हणजे या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की कलर आणि टेक्स्चर हे जे कॉम्बिनेशन आहे ते एकत्र येतं आणि पुन्हा सेपरेट होतं, पुन्हा नवीन कॉम्बिनेशनमध्ये जातं. ह्याला म्हणायचं इंडिपेंडंट असॉर्टमेंट. ओके, कॉम्बिनेशन ऑफ 2 characters अँड देअर सेपरेशन इन नेक्स्ट जनरेशन. तर अशा पद्धतीनं ह्याचं कॉम्बिनेशन आणि सेपरेशन ह्या कॅरेक्टर्सचं होतं असं मेंडेलचं म्हणणं आहे. सो दॅट इज कॉल्ड इंडिपेंडंट असॉर्टमेंट. सो नो 2 characters आर इन्फ्लुएन्स्ड बाय इच अदर. 2 कॅरेक्टर्स एकत्र येतात, परंतु त्या 2 कॅरेक्टर्सचा एकमेकावरती कायमचा काही प्रभाव पडत नाही. त्यावेळेस ते कॅरेक्टर एकत्र येतात, त्यावेळेस ते त्याचे गुणधर्म दाखवतात आणि पुन्हा ते सेपरेट होतात. सेपरेट झाले की ते स्वतंत्र असतात, एकाचा परिणाम दुसऱ्यावरती होत नाही असा त्याचा अर्थ आहे. सो दॅट इज द इंडिपेंडंट असॉर्टमेंट. ओके, सो दिस इज द इम्पॉर्टंट लॉ propounded by Mendel through his dihybrid cross or dihybrid ratio. So you must understand and emphasize on this particular laws. So friends, thank you very much and hope you enjoyed this presentation. This is the important presentation from genetics. You must learn the terminologies. You must download this presentation in pen drive, plug it to television and see it on bigger screen for better understanding. So you can do this thing. हे तुम्ही करा. प्रेझेंटेशन तुमच्या पेन ड्राईव्हमध्ये घ्या आणि टेलिव्हिजनला जोडा पेन ड्राईव्ह आणि मोठ्या स्क्रीनवरती त्याचा अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला ते जास्त चांगलं समजेल. तर याच्यामध्ये काही अडचणी असतील तर यू मे कॉन्टॅक्ट मी, यू मे आस्क मी. सो thank you very much. Thank you.